लोकशाही मजा एसपी न्यूज इंडिया में आपका स्वागत है। देश दुनिया की ताजा खबरों के लिए बने रहिए आपकी आवाज। नमस्कार, आपण पाहत आहात आजच्या ठळक घडामोडी। मी संभाजी पगार आणि तुमच्या सोबत आहे आजच्या या विशेष बातमीपत्रात। वळूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे। विकास आमचा की विनाशाचा? न्यू मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या काळजाच्या तुकड्याला कवडीमोल भाव। धुळे नाशिक प्रगतीची चाके धावण्यासाठी जमिनीची भूक लागते, पण ही भूक भागवताना बळीराजाच्या आयुष्याची राखरांगोळी होत असल्याचे विदारक चित्र न्यू मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पाच्या निमित्ताने समोर येत आहे। एकीकडे जमिनींचे भाव गगनाला भिडले असताना दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून मिळणारा मोबदला हा जखमेवर मीठ चोळणारा ठरत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे। जमीन नाही तर जगणार कसे? आज शेतीमालाला भाव नाही, हातात रोजगार नाही आणि मुलांच्या नोकरीची शाश्वती नाही। अशा परिस्थितीत पिढ्यानपिढ्या कसत आलेली जमीनच शेतकऱ्याचा एकमेव आधार आहे। मात्र रेल्वे प्रकल्पासाठी ही जमीन कवडीमोल भावाने अधिग्रहित केली जात असल्याने आमचा विकास की आमचा बळी, असा आर्त सवाल शेतकरी विचारत आहेत। लोकप्रतिनिधींची सांकेतिक शांतता, शेतकरी वाऱ्यावर। शेतकऱ्यांच्या मतांवर सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेले लोकप्रतिनिधी आज या संकटाच्या काळात मूग गिळून गप्प का, असा संतप्त सवाल धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत। धुळे जिल्हा माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाबद्दल खंत व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे। मात्र दुसरीकडे आमदार राम भदाणे आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या मौनामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। नाशिक जिल्हा मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील स्थिती तर अधिकच भयावह आहे। राज्याचे मंत्री दादाजी भुसे आणि आमदार सुहास कांदे यांनीही शेतकऱ्यांच्या पदरात फक्त आश्वासने टाकून त्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये निर्माण झाली आहे। आता लढा आरपारचा। शेतकरी बांधवांनी स्पष्ट केले आहे की आमचा विकासाला विरोध नाही, पण आमच्या हक्काचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या अन्यायाविरुद्ध आता मंत्रालयावर धडक देण्याची तयारी सुरू झाली आहे। न्याय मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर पायी मोर्चा काढला जाईल। हा लढा केवळ जमिनीचा नाही तर आमच्या अस्तित्वाचा आहे, अशा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे। आमची भूमिका विकास हवाच, पण तो शेतकऱ्यांच्या चितेवर नको। प्रशासनाने आणि सरकारने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीला चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला दिला तरच हा प्रकल्प लोकाभिमुख ठरेल, अन्यथा बळीराजाचा हा आक्रोश सत्तेच्या खुर्चीला हादरा दिल्याशिवाय राहणार नाही। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।